1881 त्यानंतर 1931 आणि आता ही 2026 जातीय जनगणना होत्या. मी संपूर्ण तमाम भारतीयांना सांगतो, केवळ बौद्धांनाच नाही, की ज्या जे भटक्यामुक्त जाती असतील, ओबीसी असतील, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, त्या त्या जातीच्या घटकांनी आपली जात तिथं नमूद करायची आहे. कारण का ही एकमेव सुवर्ण संधी आहे. आता जसं गौतम सोनवणे साहेब सांगितले की 10 वर्ष आपण वेटिंग करू, वेटिंग करणंच गरजेचं आहे. 10 वर्ष आपण देऊ याला. पण जर का ह्या 1881 1931 त्यानंतर 2026 ला ही जातीय जनगणना होणार आहे आणि याच्यामध्ये जर का आम्ही दुर्लक्ष केलं तर परत इथून पुढचं येणार जे भारत सरकार आहे ते आमची जातीय जनगणना करेल याची तीळ मात्र आपल्याला म्हणजे खात्री नाही. आणि म्हणून सर्व लोकांनी आपली पूर्वाश्रमीची जी जात आहे ती जात या कॉलममध्ये जात नमूद करावी. दर 10 वर्षांनी जेव्हा गणना होते तेव्हा केवळ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि इतर कॉलम मध्ये सर्वसाधारण असायची. कालच्या 2011च्या जनगणनेमध्ये 19 कॉलमचा फॉर्म होता. त्या 19 कॉलम मध्ये केवळ जातीच नव्हतं तर त्याच्यामध्ये तो कुणाच्या म्हणजे त्याच्या घराची परिस्थिती कशी होती, त्याची सामाजिक परिस्थिती कशी होती, तो राहतो कसा, तो खातो कसा, त्याचे कपडे कसं वापरतो, त्याच्याकडे घरी टीव्ही आहे का, फ्रीज आहे का, असे 19 प्रश्नांची प्रश्नावली होती. मी माझ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाज बांधवांना सांगतो की आमची जी काही गरीब घरातली जी काही लोक आहेत त्यांना खोटं बोलण्याची खूप मोठी सवय. जेव्हा प्रगणक आपल्या दारात येतो तेव्हा तो विचारतो, बाबा तुझ्या बायकोला तुझ्या मुलाला कपडे आहेत का, तर हा सांगतो माझ्याकडे कपड्याची तिजोरी भरलेली आहे. तुझ्याकडे गाडी आहे का, तर तो सांगतो पलीकडे माझ्या 2 फोर व्हीलर थांबलेले आहेत. हे घर